सर्वांना माहिती असेल की आता पावसाळा हा जवळ आलेला आहे। पावसाळ्याच्या संदर्भातली जी कामं आहेत ती मतदारसंघातील लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून एक निवेदन दिलं गेलेलं आहे। आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असणाऱ्या वारीचं आता आगमन 30 तारखेला पुणे शहरामध्ये होत आहे। 30 तारीख आणि 1 तारीख 2 दिवस वारीचा मुक्काम असतो। 2 तारखेला वारीचं प्रस्थान पुणे शहरात होत असतं। त्या दोन्ही पालख्यांचा मुक्काम हा कसबा मतदारसंघातच असतो। त्याच्या अनुषंगाने अनेक दिंड्या ह्या कसबा मतदारसंघामध्ये उतरत असतात आणि त्या ठिकाणी वर्षानुवर्ष महापालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मंडपाची व्यवस्था असेल, त्याचबरोबर पाण्याची 24/7 पाण्याची व्यवस्था असेल, सुलभ शौचालयाची व्यवस्था असेल, इतर सगळ्या व्यवस्था, लाईटची व्यवस्था असेल, इतर सगळ्या व्यवस्था महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून केल्या जातात। त्या जास्तीत जास्त स्वच्छता गृहांची कमतरता असते, त्या कुठल्याही प्रकारची कमतरता पडू नये त्याकरताचं निवेदन पालख्यांच्या व्यवस्थापनाचा चोख बंदोबस्त व्हावा प्रशासनाच्या माध्यमातून त्याकरताचं निवेदन आज आपण त्यांना दिलेलं आहे। त्याचबरोबर कसबा मतदारसंघ हा खूप दाट वस्तीचा असणारा मतदारसंघ आहे। इथं कचऱ्याच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ट्रॅफिकच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत। परंतु आम्ही कसबा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या वतीने फक्त त्यांना निवेदन देण्याकरता आलेलो आहे। याकरता आम्ही सुद्धा काही काम करू इच्छितो। कचरा मुक्त कसबा ही करण्याची भारतीय जनता पार्टीची संकल्पना आहे आणि ट्रॅफिक मुक्त कसबा या दोन्ही विषयांवर भारतीय जनता पार्टी काम करू इच्छिते आणि त्याला प्रशासनाचं सहकार्य अपेक्षित आहे। अशा अनुषंगाने भारतीय जनता पार्टी आणि प्रशासन मिळून या कसबा मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्याचं सुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि रोज सकाळी काही प्रभागामध्ये कसबा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सगळ्या नागरिकांच्या तक्रारी ऐकण्याकरता आम्ही रोज 2 तास प्रत्येक प्रभागात पोहोचतो। त्या ठिकाणी नागरिकांच्या विकास महापालिकेच्या संबंधित ज्या काही कामांची आमच्याकडे यादी येते त्या सगळ्या विकासांच्या कामांची यादी आम्ही आज आयुक्तांना दिलेली आहे। त्या माध्यमातून ह्या सगळे कामं लवकरात लवकर मार्गी लागावी अशा पद्धतीचं निवेदन आम्ही आज आता आयुक्तांना दिले। काल मी आयुक्तांची वेळ घेतली होती, परंतु सकाळी त्यांचा मला फोन आला की साहेब माझी तब्येत बरी नाही। मी पण बिनवडे साहेबांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत। बिनवडे साहेब प्रशासनाच्या वतीने आपलं निवेदन ऐकून घेतील आणि त्या पद्धतीची आम्ही अंमलबजावणी करू। त्याचबरोबर प्रशासनाला मी याकरता आमच्या बरोबर व्हिजिट करण्याची सुद्धा आम्ही त्यांना मागणी केलेली आहे आणि आता ऍडिशनल दोन्ही कमिशनरांनी सांगितले की लवकरात लवकर ते कसबा मतदारसंघामध्ये सगळ्या समस्या समजून घेण्याकरता आमच्या बरोबर व्हिजिट करणार। त्याकरताच मी त्यांना आता सूचना केल्या, पावसाळ्याच्या संदर्भातली कामं सुद्धा ताबडतोब मार्गी लावा याकरता सुद्धा मी आता त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्या मागे लागून पाठपुरावा करून आम्ही ती कामं करून घेऊ। कसबा मतदारसंघात आज वेगवेगळे लोकप्रतिनिधी इथे कमिशनर ऑफिसला आले आणि कसबा मतदारसंघामध्ये ते विषय आहे, रोडचे असेल, ड्रेनेजचे असेल किंवा स्वच्छताचे असेल, ते विविध विषय त्यांनी मांडले। इथे आमचे पण HOD तिथे उपस्थित होते। त्या विषयाच्या अनुषंगाने आता आम्ही एक पुढे साईट व्हिजिट सुद्धा करणार आहे आणि साईट व्हिजिट करून जे जे उपाययोजना तिथे तातडीने करता येईल तशी सूचना विल गिव्ह आणि जे लॉंग टर्म सोल्युशन्स आहे त्याच्यासाठी बजेटमध्ये काय तरतूद करता येईल याच्यासाठी आम्ही आयुक्त सरांची चर्चा करणार आहे। नाही, तसा नाही आहे। आता आम्ही याचा एक रेग्युलर रिव्ह्यू घेणार आहे। जसं जे लोक म्हणत आहे की क्षेत्रीय कार्यालय म्हणजे की वॉर्ड ऑफिस आणि जे हेडक्वार्टर आहे त्याच्यामध्ये समन्वय नाही, पण याच्यासाठी आता एक रेग्युलर रिव्ह्यू सिस्टम आम्ही सुरू केलेला आहे। जे पण तक्रार नागरिक वॉर्ड ऑफिस मध्ये करत आहे त्याच्या पाठपुरावा आम्ही हेड ऑफिस मधून सुद्धा करणार आहे।
अर्चना या लवकर लवकर या. अर्चना ते मागं ये ती. हे पालखीच्या संदर्भात करायच्या काय विषय हात थोडा मागे घे. हा हो येते साहेब बंद कर. कचऱ्यामध्ये कचरा आहे ना हा खूप मोठा प्रश्न आहे. तर त्याच्यात आम्ही काय करू इच्छितो तर आम्हाला प्रशासनाने सहकार्य करावं. आम्ही कचरा मुक्त कसबा ही भारतीय जनता पार्टीची संकल्पना आहे. पण आम्ही सगळं त्याच्यात आम्ही आमच्या मॅनपॉवर वापरू. आम्ही आवश्यक तिथं CSRच्या माध्यमातून निधी वापरू. परंतु आमच्या डोक्यात असं आहे की आम्ही एकच मिनिट. तारखेला मुक्काम असतो, 2 तारखेला पालखी जाते. म्हणजे 3 दिवस आपल्याला स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं असतं. जेव्हापर्यंत पालखी जाते त्या दिवशी पहाटे जाते. तर त्याबरोबर ड्रेनेजचे आहेत पण स्वच्छता घरांची जास्तीत जास्त दर वेळ आहे तोपर्यंत पूर्वतयारी करून घेऊया. विशेष करून ड्रेनेज डिपार्टमेंटनी लक्ष घालून कुठेही नाली चोक होणार नाही, ड्रेनेज बॅक मारणार नाही याची हे करा. तर माझी सूचना राहील साहेब तुम्हाला की एक स्पेशल टीम त्याच्यासाठी तयार करा. तुम्हाला त्याच्यासाठी काही जेटिंग मशीन लागलं किंवा तुम्हाला ते टायगर मशीन लागलं तर ते डेप्यूट करा. पण कुठल्याही प्रकारचं ह्यामध्ये हलगर्जीपणा नको. आपल्याला व्यवस्थित नियोजन करायचं. चला.